हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपली जी ब्लाऊज डिझायनिंग कोर्सची जी वेब सिरीज चालू आहे त्याच्यामधला आपला आहे आजचा दिवस 6वा दिवस आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे जे बनवणार आहोत आपण बॅक साईडला, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जी आपण बॅक, त्याच्यानंतर फ्रंट आणि स्लीवची जी पेपर कटिंग मी तुम्हाला करून दाखवलेली होती, आता तेच ठेवून कसं ब्लाऊज कट करायचं आहे आणि कसं स्टिच करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता बघूया आपण याच्या पुढचा व्हिडिओ. आणि जे सगळ्यात पहिले नवीन व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी एक माहिती आहे की आपण एक जी वेब सिरीज चालू केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही पूर्ण कटिंग कशी केलेली आहे, स्लीवचा एकदम परफेक्ट जो शेप आहे तो कसा दिलेला आहे तुम्ही इथे बघू शकता. आपला स्लीवचा शेप कसा आलेला आहे, एकदम परफेक्टली आहे. हा जो भाग आहे तो कसा काढायचा आहे, त्याच्यानंतर बॅक वन टक्सचं ब्लाऊजची कटिंग जी आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर ज्यांना शिकायचं आहे त्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक पाठवलेली आहे की जेणेकरून तुम्हाला खूप त्रासही होणार नाही शोधायला. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करू शकता जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ इझिली भेटून जाईल. तर चला बघूया आपण पुढचा म्हणजे पुढची स्टेप. आता आपण एवढं तर शिकलो होतो की बॅक साईड कशी काढायची, फ्रंट बाजू कशी काढायची आणि स्लीव्स कशा काढायच्या. तर आता आपण घेतोय कटिंगला. तर सगळ्यात पहिले मी इथे कॉटनचं घेतलेलं आहे. आपण काय करतो, अस्तरचं ब्लाऊज कटिंग वगैरे करतो, पण जे नवीन आहे, ज्यांना म्हणजे ब्लाऊज स्टिच करता येत नाही अजून, तर त्यांच्यासाठी मी स्पेशली सिंगल घेतलेलं आहे. म्हणजे एवढ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगलचंच ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला सिंगल ब्लाऊज जे आहे ते कसं स्टिच करायचं आहे. याच्यानंतर आपण जे कटोरीचे त्याचे जे ब्लाऊज करणार आहोत किंवा फोरटक्स झाले, फोरटक्स विथ क्रॉसपट्टी, जेवढे काही आपण ब्लाऊज करणार आहोत ते आपण अस्तरची घेऊया की तुम्हाला अधूनमधून मी परत एखादा सिंगल दाखवून देईन. पण हे सगळ्यात पहिले म्हणजे त्या मैत्रिणीसाठी की ज्यांना अजून ब्लाऊज स्टिचिंग कधी त्यांनी केलेली नाही आहे. सगळ्यात पहिले जर आपल्याला अस्तरवर करायचं म्हटलं की अस्तर पण कट करायचं आणि मेन फॅब्रिक पण कट करायचं, त्याच्यानंतर ते दोन्ही जॉईन करायचे, हे थोडंसं हार्ड जातं. तर तुम्ही ज्या नवीन आहेत, ज्या नवीन शिकताय, फर्स्ट टाईम ब्लाऊज शिवणार आहेत की हा व्हिडिओ बघून, त्यांच्यासाठी मी घेतलेला आहे सिंगल ब्लाऊज पीस. तुम्ही इथे बघू शकता कॉटनचा आहे, सिंगल ब्लाऊज पीस आहे. तुम्हाला मी इथे पूर्ण ओपन करून दाखवते. हे बघा आपला सिंगल ब्लाऊज पीस आहे, तो मी इथे फोल्ड करून घेणार आहे. आपल्याला ब्लाऊज असो या अस्तर असो आपल्याला 2 फोल्डमध्ये टाकायचं आहे. 2 फोल्ड. सगळ्यात पहिले मी तुम्हाला घडी सांगते. ही जी घडी आहे ती झाली आहे 2 फोल्डची, म्हणजे इथे एक कपडा आणि खाली एक कपडा, तर ते झालं आहे 2 फोल्ड. आणि 4 फोल्ड जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं, आता काय होतं, तुम्ही बरेचसे यूट्यूबवर पण व्हिडिओ बघता, त्याच्यानंतर तुम्हाला 2 फोल्ड 4 फोल्ड हा थोडासा कन्फ्युजन होतो. तर आता हाच जर सांगितलं तुम्हाला 4 फोल्ड करा, हा झाला आहे ऑलरेडी 2 फोल्ड आणि हा झाला आहे 4 फोल्ड. हा आहे 4 फोल्ड कपडा आणि असा आहे 2 फोल्ड कपडा. तर हे तुम्हाला नेहमी लक्षात असलं पाहिजे. तुम्ही असा जरी केला तर हा आहे 2 फोल्ड आणि असा जरी केला तर ह्या साईडनं झाला आहे हा 4 फोल्ड कपडा. तर तुम्हाला ह्या घड्या लक्षात असल्या पाहिजे. काय आता भरपूर वेळा बघताना तुम्ही बघता आणि स्टिच जेव्हा करायला लागतं तेव्हा थोडंसं कन्फ्यूज होतं. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. माझे व्हिडिओ बघा या दुसऱ्या कोणाचेही बघा, म्हणजे तुम्हाला जेव्हा 2 फोल्ड आणि 4 फोल्ड असं सांगितलं जातं तेव्हा तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको आहे, याच्यासाठी तुम्हाला माहिती दिली आहे. त्याच्यानंतर हा घेतलेला आहे आपण 2 फोल्ड कपडा. तर 2 फोल्डचा कपडा जो आहे त्याची फोल्ड बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे आपल्याला. नेहमी इकडून ठेवा किंवा इकडून ठेवा, तुम्हाला काही हरकत नाही. आता माझा हा इथे थोडासा कट केलेला आहे मी, कपडा थोडासा लागत होता. तसंही आता तुम्हाला अशा वेळेस भरपूर वेळेस आयडिया पण भेटून जाते. आता हा कपडा इथे ऑलरेडी थोडासा कट झालेला आहे आणि माझ्याकडे हे ब्लाऊज पीस जे आलेलं होतं म्हणजे एक कॉटनचं होतं, फ्रॉकसाठी होतं, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे जे आहे म्हणजे फ्रॉकचं उरलेलं मटेरियल होतं. माझ्या मुलीसाठी मी एक फ्रॉक बनवलं होतं कॉटनचं, त्याचं उरलेलं मटेरियल आहे कॉटनचं. तर मी हे तुम्हाला दाखवणार आहे आणि ऑलरेडी हे रेडी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे की हे कसं रेडी झालेलं आहे आपलं. तर आता हा जो तुकडा होता काढलेला तर आपल्याला हा वेस्टेज आहे, तर म्हणजे हा कपडा इथे आपल्याला नाही आहे, तर आपल्याला याचा पण कसा वापर करायचा आहे का, आपण त्याच्यासाठी एवढा कपडा तर वाया घालणार नाही म्हणजे एवढा आडवा. तर तुम्हाला अशा वेळेस कसं करायचं आहे, कशी यूज करायचे आहे कपडे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आता घेऊया आपण हे केलेलं आहे 2 फोल्ड. त्याच्यानंतर आहे ही फोल्ड बाजू. आपल्याला नेहमी ही ओपन बाजू आणि ही फोल्ड बाजू हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्या दिवशी मी तुम्हाला जसं सांगितलेलं होतं की मी हे फोल्ड बाजूच्या साईडनी कट केलेलं आहे. हा जो नेक आहे
आपला पुढचा नेक असो या मागचा नेक असो आपण फोड बाजूने कट करतो. तर इथे आपली फोड बाजू राहिली असती, तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे हे फोड बाजूनीच टाकायचं आहे. हे बघा इथे माझं आरामात बसून जातं आहे. ह्या ज्या कपड्यामध्ये आहे, हा जो कपडा आहे एवढा बरोबर ह्या कपड्यामध्ये माझं इथपर्यंत बसून गेलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता बरोबर इथपर्यंत माझा हा कपडा आलेला आहे. तर माझी ही बाजू इथे बसली आहे. तर आपल्याला याचं म्हणजे नसेल तर काही हरकत नाही, आपल्याला जेवढा कपडा पाहिजे होता तेवढा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपल्याला हा बॅक साईडमध्ये भेटलेला आहे. तर इथे टाकणार आपण बॅक साईड. नेहमी तुमची जी बॅक साईड आहे ती सगळ्यात कॉर्नरला येणार, म्हणजे खाली येणार, सगळ्यात खाली येणार. याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अस्तरचं करो, तुम्हाला जी अस्तरवर जरी तुम्ही कटिंग टाकणार आहात तर तुम्हाला अशीच टाकायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण तरी पण तुम्ही याच्यात बघूया. स्पेशली हळू सांगते, काळजीपूर्वक सांगते एवढ्या व्हिडिओमध्ये हेच आहे की तुम्हाला ब्लाऊज कट कसं करायचं आहे, तुम्हाला तेच अगदी व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की जेणेकरून तुमच्याकडनं रिपीट प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यानंतर आपण हे जे आहे बॅक साईड टाकलेली आहे, फोड बाजूकडनं आपण नेक टाकलेला आहे. आपले ही घेतलेली आहे आपण फ्रंट बाजू. तर फ्रंट बाजूचा नेक कट केलेला नाही आहे, आपण इथे नेक कट करून घेऊया फोड बाजूचं. तर मी इथे फोड बाजूचा जो आहे तो नेक कट करून घेते. आता हा जो नेक कट केलेला आहे आणि आपला हा आर्म होलचा शेप आहे, तर तो आपल्याला नेहमी फ्रंटचा आर्म होल आणि बॅकचा आर्म होल समोरासमोर ठेवायचा आहे. या पद्धतीनं तुम्ही जी अस्तरवर कटिंग पण अशीच करणार, कारण की याने काय होतं तुमचा कपडा पण भरपूर तुम्हाला यूज होतो आणि म्हणजे दुसऱ्या गोष्टीला म्हणजे उरतो पण भरपूरसा आणि इथे कपडा वेस्टेज जात नाही. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण ठेवलेलं आहे. जी फ्रंट बाजूचा आर्म होल आहे आणि हा बॅक बाजूचा आर्म होल, हा फ्रंट बाजूचा आर्म होल, तर तो आपल्याला समोरासमोर ठेवायचा आहे अशा पद्धतीने. ओके, हे झालं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे, आता ह्या आहेत आपल्या स्लीव्ज. आता रेग्युलर स्लीव्ज मी तुम्हाला 7.5च्या दाखवलेल्या होत्या, पण जर 7.5च्या स्लीव्ज नसेल बनवायच्या आणि छोट्या स्लीव्ज बनवायच्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर असं पॅटर्न असेल, आपल्याकडे काही पॅटर्न पण अवेलेबल आहे जे वॉटरप्रूफ पेपरचे आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी खाली नंबर देते आहे, तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्हाला पॅटर्न जर बघायचे असेल किंवा म्हणजे रेडीमेड पाहिजे असेल पॅटर्न, तर तुम्हाला तेही भेटून जाईल. जे आपल्याकडे वॉटरप्रूफ बनवलेले आहे, हे मी फक्त तुम्हाला क्लाससाठी ठेवलेले आहे. म्हणजे हे वॉटरप्रूफ नाही आहे, मी जे आपण देण्यासाठी ठेवलेले आहेत ते आहे वॉटरप्रूफ, की जेणेकरून तुमचे ते पाण्याने पण खराब होणार नाही. आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली आपण नंबर दिलेला आहे, तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून मागवू शकता. त्याच्यानंतर आता आपण बघूया स्लीव्जचं. आता स्लीव्ज ही जर 7.5ची आहे आणि नसेल पाहिजे तर हा जो पेपर आहे तो मी त्याला असं जेवढी स्लीव्ज पाहिजे आहे आपण तेवढं फोल्ड करू शकतो. आता मला पाहिजे आहे, जर बघितलं तर जर पाहिजे 5 इंचाची स्लीव्ज जर पाहिजे असेल तर आपण इथं असं 5 इंचाचं मार्किंग करून इथे आपण फोल्ड करून इकडे स्लीव्ज टाकू शकतो. आता नॉर्मली पण मी काय करणार आहे, आता हे माझ्याकडे आहे एक 1 टक्सचं ब्लाऊज, त्याच्यामुळे हा कपडा पण अवेलेबल आहे आणि मी स्लीव्जमध्ये थोडीशी डिझाईन पण बनवणार आहे. आता डिझाईन पण आपल्याला याची छोटी बनवणार आहे, मी याला काही डिझाईन पण बनवणार आहे. आता डिझाईन झालं तर असं बनवायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये काही चेंज करावं लागतो. आता मी तुम्हाला एक फक्त छोटी कशी बनवायची ते सांगितलं आणि मोठी जर ही स्लीव्ज बनवायची असेल म्हणजे 10 इंचाची बनवायची, पण तुमच्याकडे वेळ पण नाही आहे, तर तुम्ही काय करणार त्यावेळेस, आपली ही स्लीव्जची घडी नॉर्मली 8-9 पर्यंतच असते रेग्युलरली, ही काही तुम्हाला चेंज करायचं काम पडत नाही आणि स्लीव्जचा जो आकार आहे तोही काही चेंज करायचं काम पडत नाही. फक्त काय चेंज होतं, हाईट कमी कशी करायची हे सांगितलं आहे,
पण वाढवायची कशी मी तुम्हाला हे म्हणजे पहिल्याच व्हिडिओमध्ये दोन्ही पण आयडिया देऊन टाकते की वाढवायची कशी आहे. आता मला हे झालं, आपण खाली असं टाकणार आहोत, पण आता मला याच्यात वाढवायची आहे. तर स्लीव्ज वाढवायची मी जरा इकडे टाकलं स्लीव्ज, तर तुम्हाला ह्या दोन्ही याला जॉईन द्यावं लागेल ह्या साईडला. तर तुम्हाला ते फर्स्ट टाईमला थोडंसं हार्ड जाईल जॉईन कसं द्यायचं आहे. हे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की जॉईन कसं द्यायचं आहे, पण सगळ्यात फर्स्टला ती गोष्ट तुम्हाला अवघड जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगते. आता हे असं एक पद्धत आहे टाकण्याची आणि ही स्लीव्जची पद्धत आहे. ही एक प्रॉपर पद्धत आहे आपल्याला ब्लाऊज टाकण्याची, आपली जी आपण रेग्युलरली ब्लाऊज टाकतो ती आपली एक रेग्युलर. तुम्हाला अस्तरचं ब्लाऊज पण असंच टाकायचं आणि कॉटनचं ब्लाऊजही असंच टाकायचं असतं. स्लीव्जला जॉईन द्यायची असते. पण आता इथे तुम्हाला फर्स्ट टाईमला जर जॉईन द्यायचा कंटाळा येतो आहे किंवा मग अवघड जातं आहे, कंटाळा येतो आहे त्याच्यापेक्षाही अवघड जाते, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हा जो भाग आहे तो खाली सरकून द्यायचा. पण हा जो नेक आहे आपल्याला तो आपण फोल्ड बाजूनं ठेवू किंवा ओपन बाजूनं ठेवू. आपल्याला इकडे जागा, हे बघा मी तुम्हाला दोन्ही पण टाकून दाखवते. हे असं जर टाकलं तर आपली इथे स्लीव्ज लॉंगवाली निघती का, छोटीवाली स्लीव्ज अशी निघती. तर तुम्ही असंही टाकू शकता, याच्यावर मार्किंग करून इझिली कट करू शकता. पण याच्यात जर तुम्हाला लॉंग स्लीव्ज घ्यायच्या आहे, कपडा एवढाच अवेलेबल आहे, वन टक्स बनवायचा आहे, लॉंग स्लीव्ज पण घ्यायच्या आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, तुम्हाला इथे आहे हा पार्ट मोठा आहे म्हणजे इथली जागा भरपूर मोठी आहे आणि इथे कमी राहती, तर त्यावेळेस तुम्ही याला असं उलटं करून पण टाकू शकता. ओके, आता इथला स्पेस आपल्याला भेटला आहे तर आपल्याला ही वरती सरकवता येते आणि खालची हाईट वाढता येते. जर आता आपल्याला 10ची स्लीव्ज घ्यायची आहे तर हे ऑलरेडी आहे आपलं 7.5, हे झालं आहे 10.5. तर तुम्ही बघू शकता 10 रेडी करायची म्हटल्यावर आपल्याला 10:30 किंवा 10:45पर्यंत पाहिजे असते. हे बघा आता माझी इथे भेटती मला, ओके, 11पर्यंत मी इथे स्लीव्ज रेडी आहे माझी. तर तुम्हाला अशा वेळेस इथे अशीच मार्किंग करायची आहे, हे खालीपर्यंत इकडे. तर मी तुम्हाला याच्यावरच मार्किंग करून दाखवते. हे बघा, ह्याच कपड्यामध्ये तुम्हाला मी छोटी कशी काढायची, छोटी काढायची असेल तर तुम्ही एवढंच घेणार. हे तुम्हाला पायपिंगसाठी कामं येऊन जाईल, पट्टीसाठी किंवा पायपिंगसाठी. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला पायपिंग तर दाखवणार नाहीच, म्हणजे सगळ्यात फर्स्टला आपण पायपिंग, जे नवीन आहे त्यांना पायपिंग न करता तुम्ही पट्टी पण लावू शकता. लावायची असेल तर आपल्याला पायपिंगसाठी हा खूप मोठा कपडा इथे आहे, जर मी तुम्हाला पायपिंग पण लावायची दाखवली तरी. आता हे बघा इथे आपल्याला 10चं 11चं भेटलेला आहे, तो आपण इथे ठेवून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने. आता आपल्याला याला चॉकनी मार्किंग करून घ्यायची आहे. तर तुम्हाला चॉकनी कशी मार्किंग करायची मी दाखवून देते. चॉक अस्तरवरती थोडीशी इझिली मार्किंग होते, कारण की प्लेन असतं आणि लक्षातही येतं. तुम्हाला कॉटनचे कपडे असेल तर थोडंसं हार्ड जाईल. हे बघा आपण अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला चॉकनी मार्किंग करून घ्यायची आहे. आता हे आपण स्लीवचं हे इथपर्यंत नेणार खाली, असं इकडनं पण दाखवते, हे नेणार या पद्धतीनं आपण खाली मार्किंग करत जाणार आहोत. हा शेप तुम्हाला नेहमी हाच पाहिजे असतो, त्याच्यामुळे तुम्ही हा शेप असाच ठेवणार. इथे आपली मार्किंग करून झालेली आहे ह्या पद्धतीने. इथे तुम्हाला बघू शकता तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. हे बघा आपली इकडे पण पूर्ण मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला ह्या मार्किंगवरती कट करून घेणार आहोत ब्लाऊज.
आपण ही जी सिरीज चालू केलेली आहे ती आपण पूर्ण लास्टपर्यंतच घेणार आहोत, म्हणजे ब्लाऊज रेडी करून तुम्ही घालेपर्यंत की घातल्याच्या नंतर पण कसं रेडी झाले मी पण हे तुम्हाला स्टिच करून झाल्याच्या नंतर दाखवणार आहे. तुम्ही असं ठेवून जर कट करायचं असेल तर तुम्हाला पेपर ठेवून तुम्ही अशा पद्धतीनेही कट करू शकता, पण हे जे नवीन आहे त्यांना थोडंसं हार्ड जाईल म्हणून मी त्यांच्यासाठी मार्किंग पण सांगितलेली आहे. जर तुम्हाला म्हणजे कोणी आता असं नाही की सगळ्यात फर्स्ट टाईम जे करतायत तेच व्हिडिओ बघताय किंवा ज्यांना ऑलरेडी ब्लाऊजचं काहीच माहिती नाही ते बघताय आणि ज्यांना माहिती ते पण बघताय, तर त्याच्यासाठी सगळ्यांसाठी मी माहिती सांगितलेली आहे की म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने करू शकता. आता ही फ्रंट साईड आहे आपली बटन पट्टीची, तर ती आपण इथे ओपन करून घेऊया. मी इथे नेक थोडासा मोठाच ठेवलेला आहे, कॉटनचं ब्लाऊज आहे. जर आपल्याला कमी करायचं तर तेव्हा आपण इथे कमी करू शकतो, पण सध्या मी मोठाच ठेवलेला आहे कारण की आपला खाली पण एवढा पट्टी लावल्याच्या नंतर एवढा कमी होणार आहे, वरती पट्टी लावल्याच्या नंतर एवढा कमी होणार आहे. तर कमी करायचं असेल तर पुढे तुम्हाला कटिंग म्हणजे जेव्हा स्टिच करताय तेव्हा कसं कमी करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. इथे झालेली आहे आपली कटिंग. ही आहे फ्रंट साईड, त्याच्यानंतर ही आहे बॅक साईड आणि ही आहे स्लीव्ज. वन टक्स ब्लाऊजला एवढंच असतं. ज्या आपण पट्ट्या वगैरे काढून घेऊया, ज्या खालच्या साईडने लावायच्या असत्या. आपला जो उरलेला कपडा आहे आपल्याला बॅक साईडला पण खालच्या साईडने पट्टी लावायची असती. त्याच्यानंतर हे बघा आपल्याला इथे हा तुकडा उरलेला आहे आपला ऑलरेडी ब्लाऊजचा, ब्लाऊज पीसचा. तर आपण याचे 2 भाग करून घेऊ. हे तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस ह्या पट्ट्या वगैरे अगोदर काढून घ्यायच्या आहे की जेणेकरून स्टिचिंगच्या वेळेस तुम्हाला गोंधळ उडायला नको आहे. जर कपडा खाली अवेलेबल असतो आपल्याकडे पूर्ण जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हाच आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता ह्या आहे 2 आणि हा जो फोड भाग आहे म्हणजे आपल्याला जी कमरपट्टी असती ती काढायची आहे आपल्याला 1.5 इंचाची. 1.5 इंचाची आपल्याला कमरपट्टी काढून घ्यायची आहे आणि रुंदीला जी असते, लांबीला जी असती ती आपल्याला एवढी काढायची असते. आता जॉईंट दिल्याच्या नंतर ही पट्टी आपली एवढी रेडी होणार आहे. तर ही झाल्या आहेत आपल्या बॅक साईडच्या पट्ट्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आहे आता फ्रंट साईडची पट्टी. तर सेम जसं आपण फ्रंटला पण जशा बॅकच्या काढलेल्या आहेत तसंच फ्रंटला ते टक्स देणार आहेत, खालून पट्टीच लावायची आहे. तर परत उरलेले जो आपला तुकडा असतो ब्लाऊजचे उरलेले जे आहे तुकडे त्याच्यामध्ये आपण पट्टी काढून घेऊ. हे बघा आपल्याकडे ह्या पट्ट्या ऑलरेडी अवेलेबल आहे. ह्या पण तुम्हाला घ्यायच्या आहे 1.5 इंचाची पट्टी. आता ही आहे आपल्याकडे 3 इंचाची ऑलरेडी, तर आपण हीच घेणार आहोत. यालाच 2 भाग करून घ्यायचे आहे. हे काढलेले आहेत आपण फ्रंट साईडच्या पट्ट्या. ह्या झाल्या आहेत दोन्ही साईडच्या 2 पट्ट्या आपल्याला ह्या पण अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता ही खालच्या पट्ट्या झाल्या, आपल्याला एक बटन पट्ट्या काढायच्या असत्या. तर बटन पट्ट्या नेहमी आपण काय करतो, जो आपला हे बघा ही नेकची जी बाजू निघालेली असते त्याच्या बटन पट्ट्या काढत असतो. तर आपण एवढ्या हाईटच्या बटन पट्ट्या घेणार आहोत. तर थोडंसं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते. हे बघा नॉर्मली कमी जास्त फोल्ड करण्यासाठी. तर आता हा ऑलरेडी आपल्याला 2.5 इंचाच्या पट्ट्या निघालेल्या असत्या, तर ही 2.5 इंचाच्या दोन्ही पण आपल्याला बाजूला करून घ्यायच्या आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, खालच्यासाठी आपल्याला 1.5 इंचाच्या पट्ट्या लागतात आणि वरच्यासाठी आपल्याला 2.5 इंचाच्या. 2.5 इंचाच्या याच्यासाठी की आपण हे जे आहे हे असं फोल्ड करून लावतो, त्याच्यामुळे आपल्याला अशा पाहिजे असत्या 2.5 इंचाच्या पट्ट्या. ह्या झाल्या आहेत बटन पट्ट्या. हे आता मी सगळ्यात पहिलेपासून सांगते तुम्हाला. आपली बॅक साईड ही आहे आपली बॅक साईड. ही आहे आपली बॅक साईड. ह्या आहेत बॅक साईडच्या पट्ट्या. ही आहे फ्रंट साईड. हे आहे फ्रंट साईडच्या पट्ट्या. त्याच्यानंतर आपल्या बटन पट्ट्या आणि ह्या आहेत स्लीव्ज. आता स्लीव्ज आपण ह्याच खालून फोल्ड करू शकतो जर तुमची इच्छा असेल. तर तुम्हाला जर हाईट कमी करायची असेल तर आपण 11ची घेतलेली आहे, तर ती आपली 10ची रेडी होईल. पण तुम्हाला ऑलरेडी 11च रेडी करायची असेल तर आपल्याला खालून वेगळ्या पट्ट्या लावता येत्या. जर तुम्हाला लावायच्या असेल तर मी ऑलरेडी मला 10ची रेडी करायची आहे म्हणून मी खालूनच छोटासा फोल्ड देणार आहे. ऑलरेडी आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो, आपण इथे 11 इंच घेतलेला आहे. आपल्याला आता जर 9 इंच रेडी करायचं तर आपण यालाच फोल्ड करून घेऊ शकतो. तर चला भेटूया आपण आता. हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे ब्लाऊज कसं स्टिच करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यात आपण पट्ट्या वगैरे सगळं अवेलेबल केलेलं आहे. तर मी हे तुम्हाला कसं स्टिच करायचं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तोपर्यंत धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.